ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम और में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य जगती समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्वर्ण कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। परम पूज्य विद्यासागर जी महाराज की जय। भव्य जी हो आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्म पुराण जी या ग्रंथाच्या आधारे श्रीराम कथेची वाचना चालू आहे। आणि या श्रीराम कथेच्या माध्यमातून आचार्य भगवान श्रीरामांच्या चरित्रांच्यावर प्रकाश टाकत आहेत की निश्चित रूपानं कालच्या भागामध्ये आचार्य भगवान रविसेन स्वामीजींनी श्रीराम कथेच्या माध्यमातून सांगितले होते अतिशय सुंदर की ज्यावेळी निश्चित रूपानं त्या जंगलामध्ये गुप्ती आणि सुगुप्ती चारण रुधिधारी मुंडनांचा आहार झाल्यानंतर त्या गिद्ध पक्षाची कहाणी आणि त्या पक्षाच्या कहाणीनंतर त्या गिद्ध पक्षाला जटायू हे नाव दिलं होतं। आणि जटायू नाव झाल्यानंतर त्यानंतर जी चर्चा चालू होती त्यामध्ये निश्चित रूपानं कथानक असं आलतं की जो खरदूषण आणि शूर्पणखा म्हणजे चंद्रनखा हिचा जो मुलगा आहे म्हणजे रावणाचा भाचा शंभुक, तो निश्चित रूपानं सूर्यहास नावाचं खड्ग प्राप्त करण्यासाठी 12 वर्षाची साधना, ती विद्या साधना करण्यासाठी 12 वर्षाची साधना करत होता। आणि ते 12 वर्षानंतर त्याला खड्ग प्राप्त झाला तो, परंतु 7 दिवसाच्या आत त्याला ग्रहण करायचं नव्हतं आणि तो निश्चित रूपानं 7 दिवसासाठी ती वाट पाहत होता की ती खड्ग मी कधी ग्रहण करेन। परंतु त्याच्या आधीच ते खड्ग निश्चित रूपानं श्री लक्ष्मणानं आपल्या हातामध्ये ग्रहण केले। इथपर्यंत आपलं कथानक राहतं। ज्यावेळी लक्ष्मणाला ते चमकतं खड्ग बघितल्यानंतर, तलवार बघितल्यानंतर अतिशय भावना सुंदर होते, कारण की पुण्य पुरुषांचा प्रताप एवढा असतोय की त्या पुण्याच्या उदयामध्ये ते खड्ग कोणती अपेक्षा न करता त्या निश्चित रूपानं लक्ष्मणाला ते वध झालं आणि सगळे देवी देवता जे जेवढे होते ते सगळे लक्ष्मणाचे दास बनले गेले। ते चमकत्याला तलवार चमकतेले खड्ग बघून निश्चित रूपाने लक्ष्मणाला भाव आले की याच्या कशावर तर प्रयोग करून बघायला पाहिजे। म्हणून तो प्रयोग करण्यासाठी तिथंच असलेलं जे की नाही बांबूचं बेट होतं त्या बेटावर चालवतोय। चालवलं एका क्षणामध्ये त्या खडगाच्या माध्यमातून त्या बेटाचे तुकडे होतात आणि त्या बेटामध्ये आत बसणारा जो शंभूक होता त्याचा जो
शिरछेद आहे तो शिरछेद होतोय. त्या तलवारला लागलेलं रक्त बघितल्यानंतर लक्ष्मणाला लक्षात येत आहे की निश्चित रूपानं या तलवारीनं आता कुणास तर घात केलेला आहे. परंतु एका अपेक्षेनं त्याला आनंद होता, एका अपेक्षेनं दुःख होतं. कारण की सूर्य हास नावाचं खड्ग प्राप्त झाले म्हणून तो आनंद होता. आणि दुसरं निश्चित रूपानं दुःख काय होतं की माझ्याकडून एका निष्पाप व्यक्तीचा वध झालेला आहे, हे दुःख त्याच्या मनामध्ये होतं. परंतु सगळे देवी तिथं येऊन, देव देवता येऊन त्याचे निश्चितपणे दास्ता स्वीकारतात लक्ष्मणाची. आणि तुम्ही कवा ज्यावेळी आज्ञा देईल त्यावेळी आम्ही तुमच्या समक्ष उपस्थित राहायला तयार आहे, तुम्ही सांगाल ती आज्ञा आम्ही पाळायला तयार आहे, ही भावना करतात. त्यावेळी तो ती तलवार घेऊन निश्चित रूपानं तिथं हे करत असतोय. त्यावेळी निश्चित रूपानं तलवार घेऊन तो आता ती तलवार घेतोय. आता ही घटना घडलेली आहे. हा तलवार घेऊन की नाही आपल्या ठिकाणी गेलेला आहे. त्यावेळी की नाही इकडं श्रीराम आणि सीता मैया निश्चित रूपाने लक्ष्मणाला हुडकत असते. लक्ष्मण कुठे गेलेला आहे? त्यावेळी सीता म्हणते, जटायू पक्षीला म्हणते, जटायू जाऊन बघून ये लक्ष्मण कुठं आहे. जटायू जायला निघणार तोपर्यंत नाही पुढनं समोरनच नाही एक चमकती काहीतरी वस्तू यायला असं दिसते. त्यावेळी सीता मैया म्हणते, एवढी शुभ्र चमकणारी आणि सूर्यासारखी तेजस्वी आणि निश्चितपणे सोन्यासारखी चमकती वस्तू काय आल्या. त्यावेळी बघतात, सवच बघितल्यानंतर लक्षात येते की लक्ष्मण आपल्या हातामध्ये एक तलवार घेऊन तो यायला लागलाय आणि त्याचा प्रवेश आपल्या दिशेनं व्हायला आहे. आता त्या सीताला, रामांना, जटायूला अतिशय आनंद झाला. कारण की लक्ष्मणला आतापर्यंत हुडकत होते आणि लक्ष्मण आपल्याला मिळाला आहे. लक्ष्मण आल्यानंतर लक्ष्मणला ज्यावेळी त्या तलवारी सहित बघितल्यानंतर श्रीराम आणि सीता मैया विचारतात की निश्चितपणे सुंदर तलवार कशी बाजली. तो सगळा वृत्तांत सांगतोय. त्यावेळी राम एक चिंता व्यक्त करतात की निश्चित रूपाने या तलवारीच्या माध्यमातून नाही तर तलवारीच्या माध्यमातून एका निष्पाप व्यक्तीचा जो वध झालेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्यावर संकट येणार आहे, हे निश्चित आहे, हे लिहून ठेवा. इकडं हा वृत्तांत चालू आहे. तिकडं जी शूर्प नका चंद्र नका आहे ती जेवणचा डबा घेऊन आपल्या मुलग्याजवळ येते. त्यावेळी तिथं डबा घेऊन आल्यानंतर ती बघते की पहिलाच तिला लांब न बघितल्यानंतर ते खडग दिसत नाही. कारण की रोज डबा घेऊन येत होती, त्यावेळी खडग दिसत होता आणि आज खडग नाही. म्हणजे निश्चित रूपाने तिला लक्षात आलं काहीतरी घात झालेला आहे. ती जवळ जाऊन पळत जाऊन बघते, डबा टाकते हातातला, बघते तर निश्चित रूपाने तिच्या मुलाचा शिरछेद झालाय. ती एवढा विलाप करायला चालू करते, एवढ्या जोरात रडायला चालते. कारण की माझा जो मुलगा होता तो मुलगा निश्चित रूपाने यातून निघून गेलेला आहे आणि याचं अशी अवस्था कुणी प्राप्त केल्या ते हुडकण्यासाठी निश्चित रूपाने ती इकडे तिकडे बघत असते. त्याच वेळी इकडे तिकडे बघत असताना निश्चित रूपाने ती जात असते आणि जात असताना एका झाडाच्या पाठीमागे गेल्यानंतर त्यांना दोन व्यक्तींचं दर्शन होते, म्हणजे दिसतात श्रीराम आणि लक्ष्मण. ज्यावेळी त्या शूर्प नकानं किंवा चंद्र नकानं श्रीराम आणि लक्ष्मणांना बघितल्या ती निश्चित रूपानं त्यांच्यावर मुग्ध होते. तिचं मन निश्चित रूपानं त्यांच्यावर मुग्ध झाल्यानंतर ती म्हणते काही करून या दोघांच्या पैकी एक मला प्राप्त व्हायला पाहिजे. मुलग्याचा मृत्यूचा जो प्रसंग आहे ती सगळी विसरून गेली. ही दुनियाची रीत आहे. काम वासनेमध्ये एवढी ती विव्हल झाली होती आणि एवढी मंत्रमुग्ध त्या दोन कुमारांच्यावर झाली होती. एक कुमार होता, कुमार कोणच नव्हतं, दिसायला तेवढं होते. परंतु तिची इच्छा झाली आणि तिनं काय लगेच, कारण की ती विद्याधरी होती, तिनं लगेच आपल्या विद्याच्या साहाय्याने 16 वर्षाच्या एक सुंदर कन्येचं रूप धारण केलं. आणि रूप धारण करून ती निश्चितपणे तिथं एका बाजूला झाडाच्या जवळ गेल्यानंतर ती सीता मैयाला आकृष्ट करते आणि सीता मैया तिथं जाते. सीता मैया तिथं गेल्यानंतर सीता मैयाला आकृष्ट केल्यानंतर ती सीता मैयाला म्हणते, सीता मैया विचारते एवढी सुंदर कन्या असून तू जंगलामध्ये इकडे तिकडे कुठं फिरल्यास. त्यावेळी ते म्हणते माझ्या या जगात माझं कोणी नाही, मला कोणी नाही या जगामध्ये, मी निश्चित रूपानं या जगात कोणी नाही, मी माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनाला संपवून घ्यायची ही अपेक्षा करून या जंगलामध्ये आले. परंतु तुम्ही दिसल्यानंतर मला वाटलं की मला निश्चित रूपाने जगात कोणतं आहे म्हणून मी तुमचा सहारा घेण्यासाठी आले आणि मला तुम्ही स्वीकारावं ही सीताजवळ इच्छा करते. सीताजवळ ही इच्छा केल्यानंतर सीता म्हणते ठीक आहे चल. आणि घेऊन गेल्यानंतर ज्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण तिच्याकडे बघतात, कारण की महापुरुष कुठल्याही व्यक्तीला लगेच ओळखतात, त्यावेळी रामांनी तिचं बोलणं तिचं ऐकणं सगळं ऐकल्यानंतर राम म्हणतात निश्चित रूपानं
हिचं बोलणं आणि हिचं निश्चित रूपानं वागणं आहे ते सगळं विचित्र आहे, त्यामुळे ही निश्चित रूपानं आमच्यात काय राहू शकत नाही, आमच्यात काय राहू शकत नाही. त्यावेळी लक्ष्मण मनामध्ये विचार करतात, आजपर्यंत एवढ्या वाटेमध्ये कन्या भेटल्या, त्या कन्या सगळ्या मंत्रमुग्ध झालत्या, परंतु त्या कन्यानं सगळ्यांना आश्रय देण्याचा आणि माझ्या संग लग्न करण्याचा निश्चित रूपानं आशीर्वाद किंवा शब्द रामानेच दिला होता, आणि आता ते नकार का दिल्यात, ही बिचारी कुठं जाणार, हिला कोणी नाही. लक्ष्मण मनामध्ये विचार करलाय, म्हणजे लक्ष्मण सुद्धा त्या कन्येवर मंत्रमुग्ध झालता. ती कन्या तिथनं निघून जाते. आता रामाच्या शब्दापुढं कोणीही काय करू शकत नव्हतं. ती निघून जाते. निघून गेल्यानंतर इकडं निश्चित रूपानं श्रीराम ते आता काही होऊ नये म्हणून या गोष्टी विचार करत बसलेत की काय घटना घडणार आहे. त्यावेळी राम आपल्या त्या झोपडीमध्ये महलामध्ये गेल्यानंतर निश्चित रूपानं श्री लक्ष्मण त्या कन्येचा शोध घेण्यासाठी जंगलात जातोय. लग्न करायचं नव्हतं, सांगाले त्या कन्येचा शोध घ्यायचा होता आणि त्याला विचारायचं होतं की तुझी स्टोरी काय आहे. तिची भावना होती की निश्चित रूपाने तिची सगळी सत्य कथा जाणून घ्यावी म्हणून तो लक्ष्मण त्या कन्येच्या शोधात. कन्या कुठे सापडली नाही, ती डायरेक्ट गेलती ती खरदूषण आपल्या राज्यामध्ये गेलती. खरदूषण जो विद्याधर होता त्याच्याकडे गेलती आणि तिथं गेल्यानंतर राजमहालामध्ये गेल्यानंतर तिनं आपलं विद्रूप रूप निर्माण केलं की स्वतःचे स्वतः कपडे फाडून घेतले आणि अंगावर स्वतः नखं वरबडून घेतली आणि खरदूषण जाऊन जाऊन जोर जोरात रडायला चालू केली की माझा घात झालाय, माझा सुद्धा घात झाला आणि माझ्या मुलगाचा सुद्धा घात करणारे 2 राजकुमार निचुरबानं त्या जंगलामध्ये आहेत आणि त्यांनी माझं ही सगळी अवस्था बनवल्या. कोण कधी काय करेल काय सांगता येत नाही. तिला निश्चितपणे ते दोनांच्यातली तिच्या मनामध्ये राजकुमार होते सोडा, परंतु ते राजकुमार नव्हते. दोघेही लग्न झालेले होते, परंतु त्यांच्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण झाली नाही म्हणून तिने हे सगळं षडयंत्र रचलं. आणि ती विद्यार्थी असल्यामुळे वेगवेगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढी चलाक आणि तल्लक होती. त्या सगळ्या गोष्टींना असं तिनं रचलं गेलं की त्या गोष्टीला नाही कोणी बघण्याची आवश्यकता नाही. तो खरदूषण एवढा क्रोधित झाला की माझ्या मुलग्याचा सुद्धा प्राण घेतलाय आणि माझ्या बायकोची अवस्था अशी केली आहे. कुठलाही पती असेल तो निचुरबानं क्रोधित होणारच आहे. त्याने लगेच आपल्या निचुरबानं शस्त्र घेऊन सगळ्या सेनापतींना आणि सगळ्या राजांना आणि सगळ्या विद्याधरांना आदेश दिला की निचुरबानं युद्धाची तयारी करा आणि आपण युद्धासाठी त्या 2 जंगलामध्ये जे. आणि तो विचार करतोय खरदूषण पहिल्या भावामध्ये तिथनं युद्धाची तयारी तर त्यांनी केली, परंतु तो मनामध्ये विचार करतोय की सूर्य हास नावाचं खडग त्यांनी प्राप्त केले म्हणजे ते साधारण पुरुष नाहीत. मुलग्याला आपल्या निचुरबानं गमावलंय आपण, परंतु त्या दोघांना आपण हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही. तो तिकडे निरोप देतोय आपल्या कुणाला मेहुण्याला. कोण? राक्षस सेनेचा प्रमुख राजा रावणाला निरोप देतोय की अशाशी घटना झालेली आहे, माझ्या मुलग्याचा निचुरबानं घात झालेला आहे, त्याचा वध झालेला आहे आणि निचुरबानं माझ्या पत्नीची अवस्था सुद्धा अशी बनली आहे, म्हणजे तुमच्या बहिणीची अवस्था अशी बनली आहे आणि या युद्धामध्ये तुम्ही मदत करायला मला यायला पाहिजे. रावणाची तिकडे तयारी झाली की निश्चित रूपानं खरदूषणला आपण मदत करायची आणि आपण यायचं. आणि इकडं निश्चित रूपानं आता हे युद्धासाठी सगळ्या त्या जंगलाला सगळ्या दंडकोणाला सगळ्या दिशेने निश्चित रूपानं घेरलं त्यांनी. आणि सगळे विद्याधर सगळे सैनिक, कोणी विद्याधर आकाशामध्ये विद्याधर आहेत त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या विद्या आहेत आणि ते सगळं सैनिक, काही जमिनीवरचं सैनिक, काही विद्याधर आकाशामध्ये सगळ्या बाजूनं त्या जंगलाला घेरलं आणि त्यावेळी भयंकर असे आवाज काढले आणि त्या राजकुमारांनी युद्धासाठी तयार राहावं ही गर्जना त्यांनी जंगलामध्ये त्या दंडकवनामध्ये केली. राम आपलं धनुष्यबाण घेऊन हातात तयार आहे जायला. त्यावेळी श्री लक्ष्मण म्हणतोय की हे भ्रात, तुम्हाला युद्ध करायला जायची काही गरज नाही, मी एकटा बास आहे. तुम्ही निश्चित रूपानं सीतामयेजवळ थांबा, सीतामयेजवळ थांबा आणि सीताचे रक्षण करा. तुम्ही सीतामयेजवळ जा. मी जर निश्चित रूपानं युद्ध करायला गेलो आणि युद्धामध्ये मला काही इकडे तिकडे वाटलं तर मी सिंहनाद करतो. तो सिंहनाद केल्यानंतर तुम्ही युद्धामध्ये मला वाचवण्यासाठी या. तोपर्यंत मी जोपर्यंत सिंहनाद करत नाही तोपर्यंत तुम्ही निश्चित रूपानं युद्धामध्ये यायचं नाही. तुम्ही इथं सीतेजवळ सीतेचं रक्षण करत राहा. आणि लक्ष्मण आपला धनुष्य हातामध्ये घेऊन त्या युद्धभूमीमध्ये उतरतोय. हे श्रीराम आणि लक्ष्मण एका ठिकाणी सुखरूप ठिकाणी एका ठिकाणी राहतात. सीतामैया एका ठिकाणी बसलेल्या आहे आणि रामचंद्रजी निश्चित रूपानं त्यांची सुरक्षा करण्यामध्ये मग्न आहेत. इकडे श्री लक्ष्मण आता युद्धासाठी गेलेला आहे. ते भयंकर विद्याधरांचे जे सैन्य आहे 14,000 विद्याधर राजे तिथे निश्चित रूपानं युद्धासाठी आले होते. किती? 14,000. 1-2 नाही,
काही आकाशामध्ये आहेत, काही झाडावर आहेत, काही खाली आहेत, काही इकडे तिकडे हवेमध्ये गमन करल्यात. ते सगळे विद्याधर निश्चित रूपाने युद्धाला तयार होण्यासाठी त्यावेळी तो श्री लक्ष्मणानं आपलं कवच, जे विद्याच्या माध्यमातून कवच मिळालं की ज्याच्या माध्यमातून रक्षण होणार, ते कवच ग्रहण केला आणि तो युद्धामध्ये तिथं गेला आणि युद्ध करण्यासाठी तो तयार बाण घेऊन होता. इकडं घनदार युद्ध चालू झालेलं आहे आणि घनदार युद्ध चालू झाल्यानंतर निश्चित रूपानं त्या सगळ्या अवस्थेना श्री लक्ष्मण आहे तो सगळ्या विद्याधरांच्या वर योग्य त्या पद्धतीनं बाणांचा मारून करून व्यवस्थित पद्धतीने युद्ध खेळायलाय. इकडे युद्ध चालू आहे. आता या युद्धामध्ये मदत करण्यासाठी, खरदूषणची मदत करण्यासाठी श्रीराम विमानाच्या दरी आलाय आणि योगायोगानं जिथं राम आणि लक्ष्मण भेटले तिकडं त्यांचं विमान येत होतं. तुम्ही काय ऐकलंय, काय बघितलंय हे महत्वाचं नाही, पद्मपुरांमध्ये काय सांगितले हे महत्वाचं आहे. ज्यावेळी निश्चित रूपानं तो रावण आपल्या विमानात बसून येत असतोय, त्यावेळी येत असताना त्याचं निश्चित रूपानं विमान येत असताना त्याची नजर, त्याची दृष्टी श्रीराम आणि सीताकडे ज्यावेळी होते तेव्हा तो सीतावर मुग्ध होतोय. जर मी निश्चित रूपानं या सीतेला जर प्राप्त केलं नाही तर माझं असलेलं सगळं जे वीरता आहे, माझ्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत असं मनामध्ये तो संकल्प बांधतोय. त्याच्या आता त्या युद्धामध्ये जाण्याची सुद्धा भावना आहेत. मला फक्त काय करायचं असेल तर त्या सीतेला प्राप्त करायची ही भावना अंतरंगामध्ये त्या रावणाची झाली. ही भावना झाल्यानंतर इकडं युद्ध तर चालू आहे घनघोर, इकडं निश्चित रूपानं अवस्था ही निर्माण झालेली आहे आणि या अवस्थेच्या माध्यमातून आता लक्ष्मणाजवळ निश्चित रूपानं एक प्रसंग येतोय. लक्ष्मण सगळ्या त्या विद्याधरांच्या बरोबर घनगार असं युद्ध खेळत असतोय आणि कोणतीही संकट आणि कोणताही गोष्ट त्याच्याजवळ नसते. त्यावेळी श्रीराम सीतामयाला म्हणतात, लक्ष्मणाचं युद्धामध्ये काय काय झाले कुणास ठाऊक आणि मला जायला पाहिजे. त्यावेळी सीतामया म्हणते की एक गोष्ट लक्षात घ्या, श्री लक्ष्मणाने तुम्हाला सांगितले त्या निश्चित रूपानं त्या गोष्टीचं पालन तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. आणि लक्ष्मणाने सांगितले जोपर्यंत मी सिंहनाद करत नाही तोपर्यंत तुम्ही युद्धभूमीमध्ये यायचं नाही. निश्चित रूपानं आतापर्यंत सिंहनाद झालेलं नाही, कोणतीही घटना घडली नाही, त्यामुळे निश्चित रूपानं तुम्ही त्या युद्धामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही इथंच जे तुम्हाला सांगितले त्या गोष्टी करा. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, काही घटना घडेल काय सांगता येत नाही. मला सुद्धा या घटनेतून भीती वाटत आहे. ही गोष्ट इकडं सीतामय्या आणि श्रीरामांची चर्चा होते आणि तिकडं लक्ष्मण. आता जे सगळे विद्याधर आहेत ते विद्याधर सगळ्या बाजूनं नाही लक्ष्मणाला घेरतात. जमीन असेल, आकाश असेल, वायू असेल, झाड असेल, वेली असतील, वृक्ष असतील, तर सगळ्या बाजूने लक्ष्मणाला घेरले आणि घनगार असं युद्ध सगळ्या बाजूने ते विद्याधर बाणांचा माना करल्यात. परंतु लक्ष्मणाजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धा, वेगवेगळ्या प्रकारचं कवच आणि वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र होते. त्या शस्त्राच्या माध्यमातून तो युद्ध करता कुठल्याही कारणाला न भीता सगळ्या विद्यार्थ्यांचा 14,000 विद्याधरांचा आणि त्यांच्या घोरघोर अशा सेनेचा निश्चित रूपानं तो सामना करत होता. कोणतीही भीती न बाळगता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ही सगळी घटना चालू होती. ही सगळी घटना चालू असताना निश्चित रूपानं त्या ठिकाणी जटायू जो पक्षी आहे तो जटायू पक्षी वर्ण सगळ्या गोष्टी बघायला आहे, परंतु निश्चित रूपानं तो सीतामायेच्या जवळ जाऊन तिथं निश्चित रूपानं बसतोय. कोणतीही भीती न बाळगता तो जटायू पक्षी तिथं बसलेला आहे. आता या गोष्टी इकडं सगळ्या चालू आहेत, तिकडं युद्धाची परिस्थिती तयार झालेली आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या परिस्थितीमध्ये निश्चित रूपानं ज्यावेळी ती युद्धाची परिस्थिती आणि युद्धाचा प्रसंग तिथं उपस्थित झालेला आहे त्यावेळी इकडे श्रीरामांच्या मनामध्ये कुतूहल वाढाले. कारण की एवढा उशीर झाला तरी सुद्धा लक्ष्मण येईन झालाय. इकडे सीतामय्याच्या मनामध्ये कुतूहल वाढाले आणि भीती वाढलेल्या की काय होणार आहे कुणास ठाऊक. कारण की निश्चित रूपानं आजपर्यंत आपण कुठलीही गोष्ट न करता निश्चित रूपानं अतिशय सुखी आणि शांती आनंदामध्ये आपलं जीवन जगत या वनामध्ये गमन करत आहोत. परंतु दंडक वनामध्ये आपला जो सगळा प्रवास आहे तो प्रवास एका ठिकाणी थांबवण्याच्या ठिकाणी आल्यावरच ही संकट आणि ही कष्ट आपल्या जीवनात का आल्यात याचा विचार सीतामया करल्या. त्यावेळी श्रीराम हे विचार करत असताना सीतामयाची जी भावना आहे ती राम ओळखतात आणि म्हणतात की हे सीते, एक गोष्ट लक्षात घे की जगामध्ये कितीही मोठे महापुरुष जरी बनले तर त्या महापुरुषांना कधी संकट सोडले नाहीत.
साक्षात तीर्थंकर बनणारा जीव जरी असेल त्याला सुद्धा कर्म कधी सोडणार नाही, संकट आणि दुःख कधी सोडणार नाही. कारण की जे केलेलं कर्म आहे ते सगळ्या व्यक्तींना सगळ्या गोष्टींना भोगायला लागणार आहे आणि ते फेडावंच लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घे. सीता मैया म्हणते आम्ही असं कोणतं कर्म केलेलं आहे आणि कोणत्या निश्चित रूपानं कर्माचा उदय आहे आणि या गोष्टी ज्यावेळी यामध्ये सुखाची प्राप्ती होणार आहे त्याच वेळी हे कर्म आमच्या समोर आले आहेत. हे सगळा वृत्तांत चालू आहे. त्यावेळी श्री रामजी त्या सीतामाईला समजून सांगल्यात की आपण निश्चित रूपानं खऱ्या देवशस्त्र गुरूंना मानणारे भक्त निश्चित रूपाने याचं चिंतन न करता जे कर्म आहे कर्म सिद्धांत जो आहे त्या कर्म सिद्धांताला मानणं आवश्यक आहे. आणि या गोष्टीमुळं आपण कोणतीही गोष्ट न करता या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यास तयार राहायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, केवढा मोठा सिद्धांत श्रीरामाने सीतामायाला सांगितला. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक वळणावर ज्यावेळी प्रत्येक गोष्टीला सामोरे जातोय, काय काय छोटे प्रसंग जरी आमच्या समोर आले तर त्या सगळ्या गोष्टींना आम्ही घाबरून जातोय आणि निश्चितपणे आम्ही कुठल्याही गोष्टी किंवा कुठल्याही घटना करायला तयार राहतोय. परंतु महापुरुष एवढ्या संकटामध्ये असताना आणि परत संकट आलेल्या त्या संकटाला सुद्धा तोंड देण्यास अतिशय भावपूर्वक शांतपूर्वक आणि आनंदपूर्वक ते तयार आहेत. याचं चिंतन करा जीवनामध्ये. आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट न करता या सगळ्या गोष्टींना सामोरं जायला तयार राहायला पाहिजे. या गोष्टीला सामोरं जायला जर तयार राहिलं नाही तर प्रत्येक संकट आहे ते तुमच्यावर हावी होईल. दुःख संकट येत असतात, कर्म येत असतात. त्या कर्माला जर आम्ही योग्य रीतीने सामोरे गेले नाही तर निश्चित रूपाने ती दुःख संकट आहेत ती निश्चित रूपाने आमचा पराजय केल्याशिवाय राहणार नाही. परंतु ज्यावेळी कुठलेही कर्म दुःख संकट आमच्या समोर येतात त्याला जर आम्ही सामोरे जाऊन धीराने जर त्याला निश्चित रूपाने त्याला सामोरे गेलो तर प्रत्येक संकटामध्ये कर्मामध्ये सुद्धा आमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो विजय व्हायचा असेल तर आमच्या जोडीला धर्म असणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची बाब आहे. म्हणून आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे या गोष्टीचं चिंतन म्हणून सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, धर्म ज्या ज्या ठिकाणी प्रत्येकाच्या ज्या व्यक्तींच्या साथीला धर्म आहे किंवा धर्माची साथ ज्या ज्या व्यक्तींना त्यांचा 3 काळामध्ये कधी पराजय झाला नाही. आणि श्री राम लक्ष्मण आणि सीतामाया यांच्या पाठीशी निश्चित रूपाने 100% धर्म होता. म्हणून ते कुठलीही विचार चिंतन न करता बिनधास्त आपली गोष्ट आणि आपली चर्या करत होते. याचं चिंतन म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी हे युद्ध चाललं आहे, आता ज्यावेळी रावणानं सीतेला बघितलं आणि सीतेवर तो मोहित झालेला आहे त्यावेळी रावणाची निश्चित रूपानं भावना झाली आहे की निश्चित रूपानं काहीही करून त्या सीतेला मी प्राप्त करणार आहे. आणि सीतेला प्राप्त करण्यासाठी काय करावं यासाठी तो विद्या आपल्या पणाला लावतोय. आणि विद्या पणाला लावून तो बघतोय की आता इथनं काय काय घटना घडल्या आहे. खरदूषणविषयी काय घटना घडलेल्या आहे, शंभूक विषयी काय घडलं आहे, शूर्पणखा चंद्रनकाशी काय घटना घडल्या आहे, श्रीराम आणि लक्ष्मण सीतामायाशी काय घटना घडल्या आहे, या सगळ्या गोष्टींचं नाही तो निश्चितपणे विद्यांच्याद्वारे सगळ्या गोष्टींना जाणून घेतोय. त्याला कळते की काय काय घटना घडल्या ते सगळं त्याला विद्यामध्ये दिसतंय. आणि दिसल्यानंतर निश्चित रूपानं तो आता प्लॅन करतोय की निश्चित रूपानं कसंही करून सीतेला मिळवायचं आहे, की काहीही करून मला सीतेला मिळवायचं आहे. निश्चित रूपानं या गोष्टीच्या माध्यमातून काहीही करून मला सीतेला प्राप्त करायचं आहे. या गोष्टी मनात ज्यावेळी राम घेतोय आणि मनात घेतल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक प्लॅन आला. आणि तो प्लॅन काय आहे हे आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये सांगणार आहे. निश्चित रूपानं तो रावणाचा प्लॅन काय आहे आणि कर्म सिद्धांत काय हे उद्याच्या भागामध्ये पद्मपुराणजी ग्रंथाचा कर्म सिद्धांत उद्याच्या भागामध्ये तुमच्या प्रकाशात होणार आहे. किती बदल आहे रामायणमध्ये आणि काय काय दाखवलं जाते आणि काय निश्चितपणा आहे या गोष्टी सुद्धा उद्या तुमच्या समोर येतील. आजचा कर्म सिद्धांत काय काय असेल तर जेवढी संकट दूषण दुःख काय आमच्या जीवनामध्ये येतात त्या सगळ्या संकटांना आम्हाला जर सामोरं जायचं असेल तर धर्माची साथ घेऊन त्या सगळ्या संकटाच्या सामोरं जावा. निश्चित रूपाने सगळ्या संकटामध्ये आणि कर्मांच्या पुढे तुम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये कुठलीही परिस्थिती निर्माण होऊन दे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीबरोबर धर्म आहे त्याचा 3 काळामध्ये कधीही पराजय होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. जो धार्मिक असणार आहे, धर्मवान असणार आहे, त्याचा पराजय मात्र निश्चित होणार नाही. हा कर्म सिद्धांत आज मिळतोय आणि या कर्म सिद्धांतांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला निश्चित रूपाने विराम देतोय.
एवढीच भावना करून आजच्या वाणीला विराम देतोय. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में न को, मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दूजा न को, मेरे राम मेरे श्याम.